मित्रांनो, आपण आलोय आज मानिवली शिरवली करांचा घरचा साधा हरण्या बैलाची मुलाखत घ्यायला. चांगला असा बैल अचानक काकांची भेट झाली आणि आपण आलोय आज चांगला असा एक बोरीचा मैदान पार पडला बोरीच्या वाडीचा ना. काका भेटले अचानक, बोललो चला गोठ्यावर जाऊ ना. मित्रांनो समोर बघू शकता भरपूर अशा बादल्या वगैरे जिंकल्या आपला हरण्या आणि चांगला असा गुलालामध्ये आहे आणि चांगला असा एक गुलाला घेऊन देतो आपल्या मालकासाठी. तर चला जाणूया थोडीशी मुलाखत त्यांची. मित्रांनो समोरच बघू शकता मानिवली शिरवलेकरांचा घरचा साधा हरण्या. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या ना. माझं नाव महेश बालकृष्ण चौधरी आहे आणि बैलाचं नाव आपल्या हरण्या आहे आणि बैलाची गाडी कुमारी कौशिकी महेश चौधरी हरण्या फॅन्स क्लब मानिवली शिरवली या नावाने पळते. दादा एक चांगला असा नंदी आपला दावणीला लागलाय. कसं काय खरेदी वगैरे करून गेलते आणि कसं काय नियोजन असतं बैल बैलाचं? आपण 3 वर्षापूर्वी जुन्नर कुमशेत गाव आहे तिथून बैल घेतला होता. आपला मित्रच आहेत कुमशेतला, जुन्नर मध्ये पांगरी मातेचे इथे गाव आहे, तिथून घेतला होता भोंग्यामध्ये. आधी आपण पळवण्यासाठी आणला होता, नंतर तो बैल आपण खरेदी केला. हा बैल पहिले गेटवाडी हरण्या नावाने पळायचा. तिकडे बैल आपला सांभाळायला असायचं, एक नाव आपलं लागायचं, एक नाव त्यांचं लागायचं. तिकडे बैल भरपूर दिवस गुलालात होता. नंतर बैल थोडा आजारी पडला. मग त्या आजारपणासाठी मी तिकडे काही एवढे डॉक्टर जायला काचपूस करायचे, तर मग मी बैल घरी आणला. आता वर्ष आलं बैल आपल्या घरी दावणीला. दादा ना आता बघ ना हरण्या म्हणजे कोणते किती दाते होता आता ते खरेदी केलं आणि प्राइस वगैरे काय म्हणजे आता सांगू शकता का? आता तो बैल आपण घेतलेला तेव्हा दुसरा होता ना. खरेदी आपली 50च्या पुढे होती. जुन्नरवरून आपण तेव्हा घेतलेला 50,000ला. दादा ना बैल खरेदी करता वेळेस म्हणजे बघा ना तुमच्याकडेच बैल होता आणि काय त्याचा म्हणजे गुण बघून काय गुण म्हणजे असा चांगला पलतो पब्लिकनी पलतो कसं काय म्हणजे खरेदी करता वेळेस काय बघितलेलं बैलाकडे? खरं म्हणजे तिकडे आपले अंकुश ढोके हा बैल तिकडेही नंबरात याच्या भोंग्यामध्ये पळत होता, पण त्यांचं नियोजन तिकडे लागत नव्हतं. भोंग्यामध्ये 4-4 बैल सांभाळणं त्यांना सोपं नव्हतं. तर तिकडच्या आपल्या मित्र आहे, मग ते बोलले तो बैल तुम्ही घ्या. मी आधी आणला, नंतर खरेदी झाली, नंतर आधी पळवण्यासाठी आणला, नंतर खरेदी झाली. पण त्या बैलाला आपण शिस्त इकडे बिनजोडला पळायची त्याला बिलकुल सवय नव्हती. भोंग्याचा आवाज ऐकला का बैल वाकडे तिकडे व्हायचा, पळायचा. आपण चांगले बैल शिस्तीचे बैल घालून त्याला शिकवलं आणि बैल नंतर एक जो नंबरामध्ये आला तो बैल 2 वर्ष कंटिन्यू नंबरामध्ये पळत होता इकडे. दादा ना बघा ना बैल घडवतेलच ना कुठेतरी आपला मित्र परिवार पण लागतो आणि घरच्यांचे मग साथ लागते. कसं काय असतं नियोजन? आता मित्र परिवार बोलला तर जिथे माझा बैल सांभाळायला होता, गेटवाडी म्हणून गाव आहे, आदिवासी वाडी आहे, तिथे माझा बैल सांभाळायला होता. ती मुलं एवढी जीवाभावाची पोरं मला लाभली होती का बैल ते स्वतःहून त्यांचा म्हणून सांभाळत होती बैल. आणि त्याची काळजी त्याची सेवा बघायला कमीत कमी गावातली 70 ते 80 पोरं त्याची मेहनत घेत होती. कारण का अड्ड्यात जर गेलो तर आमचा मॉब बघूनच लोक आम्हाला बोलायची का बैल किती चर्चेतला बैल होता त्यावेळेस. म्हणजे एवढा मॉब आमचा त्यावेळेस 2 वर्षापूर्वी असायची. एवढी त्या पोरांनी माझ्यासाठी त्या बैलावर मेहनत घेतलेली आहे. उदाहरण गेटवाडी गावाने पूर्ण गाव त्या बैलासाठी धावत होतं त्यावेळेस. दादा नक्कीच ना कुठेतरी आपला बैल पळत असला ना आपल्या मालकाचं तर नाव होतच असतं अड्ड्यात, कुठेतरी गावाचं पण नाव होतं. कसं काय गावाचं नाव पुकारतात, कसं काय वाटतंय तुम्हाला? गावाचं नाव पुकारलं तर मला अभिमानच वाटतो. कारण का बैल ज्या नावाने पळतोय आता मानिवली गावाचं, कारण का मन भरून येतं. कारण का आता जी आमची क्रिकेट प्रेमी मंडळी आहे गावामधली, ती सगळी हरण्याची गाडी बघण्यासाठी खास मैदानात आवर्जून येतात. क्रिकेट टाकून ती पोरं आज हरण्याची गाडी आज आहे का दादा, भाऊ आज गाडी आहे का, ग्रुपमध्ये आम्हाला ऍड केलंय का नाही, तू इन्स्टा आयडी खोललाय का नाही, याच्या उत्सुकतेने तो बैलाच्या व्हिडिओ आणि शर्यती बघण्यासाठी पोरं आमची उत्सुक असतात याची हरण्याची गाडी. दादा नक्कीच ना कुठेतरी बैल घडवताना असताना भरपूर अशी मेहनत लागते आणि कुठेतरी बैल उजेडामध्ये नसला ना म्हणजे चांगले पहिले घालून कुठेतरी उजेडामध्ये बैल आणण्याचा प्रयत्न करतात कुठेतरी मुलं. कसं काय पैऱ्यांचं कसं काय असतं? आता खरं सांगायचं म्हणजे मला हरण्या चर्चेत आणण्याचं पहिलं कारण म्हणजे MPL बावऱ्या ग्रुप सुगवे चर्चेतलं नाव आहे, तुम्हालाही सांगायची गरज नाही. दुसरं नाव चिंचवलीचा मंत्री म्हणून बैल आहे, खोपिवली चिंचवलीचा. त्याच्यानंतर जो लाडू बैल बघा, दामोत्यावाल्यांचा लाडू बैल, गटाला जो मोठ्या नंबरात बैल पळतो त्यांच्या बैलांचे पहिले मला चांगले मिळाले. आणि बैल चर्चेत येण्याचं कारण तेव्हा मी चांगल्या बिनजोडमध्ये बैल पळाला. म्हणजे मला अपेक्षा नसताना मी कधी 3-3दा बैलाची गाड्या केलेल्या आहेत, अशा नामांकित गाड्या केलेल्या आहेत. आणि त्यावेळेस बैल जो चर्चेत होता तो बैल कंटिन्यू चर्चेमध्ये राहिला माझा. फक्त एवढं सांगायचं उद्दिष्ट आहे आपला. दादा नक्कीच ना कुठेतरी बघा ना बैल चर्चेत आला ना का म्हणजे पैऱ्यांचा पण कुठेतरी म्हणजे प्रॉब्लेम येतच नाही. बैल चर्चेत राहिला ना गुलालामध्ये राहिला का काय बोलू शकता? काय सांगायचं म्हणजे पब्लिकच्या बैलाला खरं म्हणजे डिमांड आहे, असं कुठं डिमांडच नाहीये. हा बैल पब्लिकने उजवीला पब्लिकने पळतो, डावीला आतून पळतो. त्यामुळे पैऱ्याचे फोन एवढे येतात आणि मी पैऱ्याला कोणालाच नाही बोलत नाही. लोक मला बोलतात की तुला एवढे बैल पब्लिकने चांगला ठाम पळतो, तू मोठे पैरे का घेत नाही.
पण कसं आहे, मित्र परिवार असतो आपला, मित्र परिवाराने बैल मागितला तर मी कधीच नाही कोणाला बोलत नाही. तो छोटा बैल असो का मोठा हे असो, मी कधीच कोणाचा तडजोड करत नाही. बैल मागितला त्या माणसाला मी माझा बैल देण्याचं काम करतो. तो गाडी हो का नाही होत, माझी हार होते. माझी मध्ये बॅटबॉक्सला बैल आजारी असल्यामुळे माझ्या 3-4 गाड्या कंटिन्यू पडल्या. लोक बोलायची, नावं ठेवायची. पण जेव्हा हरण्याने कमबॅक केला, आता कंटिन्यू गुलालामध्ये बैल आहे आपला. दादा नक्कीच ना. बघा ना, कुठेतरी म्हणजे बैल येतो शेवटी नंदी आहे. काय आजार पण असेल XYZ काय असतो त्याचा प्रॉब्लेम, कारण कुठेतरी ना बैल आजारी वगैरे असणार ना, त्याचा मूड नसतो कधी कधी, हरजित होतच असते. कुठेतरी शांतता आणि संयम लागते. काय बोलू शकता? शांतता आणि संयम माझा आज एवढ्या 65+ गाड्या झालेल्या आहेत माझ्या सगळ्या टोटली आतापर्यंत. या 2-2.5-3 वर्षामध्ये 65+ गाड्या हाकललेल्या आहेत. पण माझे कोणत्याही गाडीवाल्याशी कधी वादिवाद झाले नाही. हारला तरी मी त्याला जाऊन मिठी मारून आवाज देणारा माणूस आहे. आणि जिंकलो तरी मी गाजावाजा करत नाही. पहिले बजरंगबलीचं नाव घेणार, आमच्या गावच्या हनुमंताचा नारळ फोडणार, बजरंगबलीच्या नावाने मी गाडी पळवतो. त्याचं दर्शन घेणार, फक्त गाजावाजा त्याचाच करणार. दादा नक्कीच ना. बघा ना, कुठेतरी आता बिनजोड क्षेत्र ना, कुठेतरी चांगल्या अशा मैत्रीपूर्ण गाड्या होत्यात आणि कुठेतरी वादविवाद आता कमी पाहायला मिळतात. काय बोलू शकता? नाही, वादविवाद करावाच नाही लोकांनी, कारण का वादविवाद केला तर मलाही क्षेत्र बंद करायला लागणार आहे. मला म्हणजे तसं सक्तीच आहे करून का ज्या दिवशी वादविवाद होणार त्या दिवशी आपण क्षेत्र बंद करायचं, असा ठरवलेलं आहे मी. दादा ना, आता बघा ना, पहिले तुम्ही तर भरपूर असे जुने छकडेवाले आहेत. आपल्या घरी कोणकोणते नंदी असे म्हणजे दावणीला येऊन गेलेत का, म्हणजे असं आठवणीतला नंदी वगैरे कोणता आहे? माझ्याकडे पहिला नंदी आज सावकार म्हणून बैल होता. तोही त्या पोरांनीच घडवला, गेटवाडीवाल्यांनी. ती पोरं माझ्याकडे कामाला येतात. मी RCC कॉन्ट्रॅक्टर आहे. ती पोरं माझ्याकडे कामाला येतात. त्यांनी माझा सावकार म्हणून बैल सांभाळला. मी एकच दिवस घरी आणला, त्याच दिवशी घरी उतरवला. आणि हरण्याला पण आता मला वाटतं वर्ष होत आला मी बैल घरी आणलेला आहे. 2 वर्ष बैल त्यांच्या दावणीला असेल म्हणजे त्यांचे ना माझे संबंध किती घट्ट असतील तुम्ही विचार करा. दादा नक्कीच ना. बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना, कुठेतरी आपला मित्र परिवार असा चांगला लागतो आणि एकामेकावर विश्वास लागतो. त्याच्यामुळेच बैलगाडा क्षेत्र कुठेतरी पुढे जातो. काय बोलू शकता? नाही, मित्र परिवारामध्येच क्षेत्र पुढे जात आहे. त्याच्यामुळे काही बांधता येत नाही. कारण मित्र परिवार नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आता माझी शिरवलीची चांगली टीम आहे. स्वप्नील भोईर आहे, प्रशांत भोईर आहेत. मशामधली आमची सगळी टीम आहे. शंकूवाले आहेत, मुलाबाईला हारण्यावाले आहेत. मशातला शरद साहेब, चांगली चांगली पोरं. आता आम्ही मसा ग्रुप एकत्र येऊन सगळ्या गाड्या करतो आणि प्रेमाने सगळे एकत्र राहतो. त्याची गाडी सुटली, परत गाडी सुटायची तर सगळे आम्ही जाणार. आंबेगावची सगळी टीम माझ्यासाठी धावत असते. अर्जुन ड्रायव्हर झाला, लक्की ड्रायव्हर आंबेगाव, तर हा कंटिन्यू गाडी हाकलतो. अमर राज ड्रायव्हर झाला, अभया झाला. ही पोरं कंटिन्यू हारण्यासाठी झटत असतात. आणि माझी गेटवाडीची टीम. दादा नक्कीच ना. अशी म्हणजे बघा ना, कोणती तरी आता भरपूर अशा 65 गाड्या झाल्यात आपल्या हरण्याच्या. अशी कोणती एखादी शर्यत वगैरे आहे का ती तुम्हाला आवडलेली आणि एक चांगली अशी गाडी झाली मैत्रीपूर्ण? तर नाव तर नाही मी सांगू शकत. अमाऊंट तो मोठ्या लागलेल्या आहेत माझ्या हातून. मी 21+ पण गाड्या केलेल्या आहेत. म्हणजे त्यावेळेस मला आठवतं MPL बावरा ग्रुपच्या जोडीला असताना आणि नंतरचे माझे जे पहिले आहेत, पण मला आठवणीच्या गाड्या भरपूर आहेत तशा. म्हणजे आता एखाद्या गाडीचं नाव सांगून त्याचं मन मी दुखवणार नाही. आताच नामांकित माझी गाडी बिंदूची एक झाली. त्यांचं नाव होतं 11,002 बदल्यावर. मी नाव फिरवलं ना, ती गाडी मला म्हणजे मैदानात जी गाडीचा गाजावाजा झाला मला नंतर, आता या पावसाळ्यात जेव्हा आपलं सीझन चालू झालं, ती गाडी मला म्हणजे मी हरण्याच्या पाया झोपून पाया पडलो त्यावेळेस. तर ती गाडी नामांकित गाडी माझी चालू सीझन मध्ये झाली होती. दादा नक्कीच ना. बघा ना, कुठेतरी आपला बैल पळतो आणि चर्चेमध्ये येतो. विशेष काहीतरी कारण लागतं आणि कुठेतरी चांगली गाडी झाली ना, बैलाचं कुठेतरी नाव होत असतं. काय बोलू शकता? नाव तर होतच, कारण का कसं आहे, आता मला खरी साथ मनीषचा, आपल्या निखिल चौधरी आंबेटेंब्याचा पोरगा, खंबीर साथ त्या पोराची असते. कधीही फोन करा तुम्ही, मी नियोजनाचा बादशाच त्याला बोलतो. आणि एक मनीष चौधरी पोरगा आमचा मशाचा, तो एक म्हणजे पहिल्यांच्या आधी ती पोरं मला कधीच कमी पडून देत नाही. निखिल चौधरी आणि मनीषचा कधी लागले गाडी रात्री रात्री, दादा पहिला झालाय का नाही, हे झालाय का नाही, तू कोणता बैल टाकणार, मी विचार विनिमय त्यांच्याशी करतो. म्हणजे ती पोरं माझ्या तत्परने लगेच सांगतात, दादा हा बैल तू आज टाक, हा बैल तुझा पळ आहे. कसं होतं आपल्याला कधी कधी नाही कोणाला शक्य होत पहिलं द्यायला. कधी कधी काही काही राग येतो, पण राग रोष नाही होत. पण मी नाही झालं तरी ऍडजस्ट असतो. पण माझ्या एरियामध्ये नाव असं आहे की महेश चौधरी हा वासरांना पण पहिले देतो. पळणारा बैल असून सुद्धा वासरांना पण पहिले देतो. म्हणजे असं एक आहे चर्चेत माझा विषय. आता दादा चालू सीझनला चांगला असा हरण्या पळतो असे, म्हणजे आता बघा ना, खरेदी वगैरे म्हणजे अशी मागणी वगैरे आली का हरण्याला, तर चांगला असा पळतो. कोणी केलती का खरेदी वगैरे? खरेदीचा विषय सांगू का? आता मी रीडगरला गेलो होतो पावसाळ्याची चालू सीझन मध्ये. माझी मोठी नामांकित म्हणजे गाडी जमली होती. सकाळपासून रीडगरला मी नाव ठेवलं होतं 11,000वर. 2 वाजता मी नाव ठेवलं, 4:30ला माझ्यावर नाव फिरलं तिकडे रीडगरला. मोठी गाडी गेली. ब्राह्मणगावचा बाजी होता मला पहिल्याला.
ती गाडी माझी सुतात पडली. तिथून मला तिथेच जागेवर पोरं बोलले 3.5 लाखाची मागणी मला झाली होती हरण्याची. पण मी तेव्हा बोललो नाही, माझ्या आईची आवड आहे, माझी आई सेवा करते, मी बैल देणार नाही त्यांना. तिथून मला पैऱ्यांची पनवेल मधले एवढे फोन यायचे पैऱ्यासाठी. आजही पैऱ्याला पनवेल मध्ये फोन आहे. आज पण मला पिसारवायला फायदा होता का तुम्ही येता का पिसारवायला जाण्यासाठी. दादा नक्कीच ना. आता तुम्ही एक चांगला असं बोलला, कुठेतरी ना आपला बैल पळत असेल ना, आपल्या घरच्यांचा आशीर्वाद मेन म्हणजे आपल्या लक्ष्मीचा आशीर्वाद लागतात. काय बोलू शकता? माझी आई आता तुम्हाला सांगणार नाही. मी सकाळपासून घरी नव्हतो. मी दुपारी मला मशामध्ये काम होतं, तर मी तिकडे गेलो. तर आई कुठेतरी चहा करायला चालली होती, पण तिने गेली. ती आधी आली बैलासाठी धावत इथे घरी. ती सगळं करते इथे. मी नसेल त्या दिवशी कंटिन्यू आईच्या 2 नाही तर 3 फेऱ्या असतात. माझ्या गोट्यामध्ये सीसीटीव्ही आहे, घरी एक टीव्ही चालू असते. कंटिन्यू आम्ही बैल 24 तास बैल बसलाय उठलाय कंटिन्यू बघत असतो. आणि ही सगळी सेवा करणारी माझी आई आहे. म्हणजे आज जे बैल हारण्या माझा आहे, तिच्या प्रेमापोटी आणि याने माझ्या पोरीसाठी म्हणजे काही करत नाही. दुनियाला भरपूर मारतो माझा बैल, पण माझ्या घरातल्यांसाठी कोणालाच मारत नाही बैल. मैदानामध्ये मी असेल तरच बैल जातो. टेम्पोत चढायचा असेल तर मीच लागतो बैलाला, आणि सुट्टी करायची असेल तर मी तरी उभा लागतो बैलाला, असा विषय. आणि एक माझी आई इथं गोठ्यामध्ये. आता मी आईंच्याकडे. आई नमस्कार. बोल. आज बघा ना, आता हरण्या बघा ना, बिनजोड मध्ये चर्चेत असणार असा हरणे. कसं काय असतं आपला हरण्याचं? आता बघा ना, कुठेतरी नंदी ना मैदानामध्ये कोणाला मारत नसतो. म्हणजे भरपूर जण असं मारतो, काय करणार नाही मारत. आता तुम्ही तर एवढा मोठा नंदी समजता, कसं काय असतं हरण्याचं घरचं नियोजन? चांगलं असतो. आम्ही जवळ जातो तर काय नाही करत तो. आता बाहेरचं कोणी आलं तर मग तो हे करतो. आता बघा ना, हरण्याना जिंकल्यानंतर कसं काय घरी कसं काय जल्लोष असतो तुमचा? कोणचा? आमचा? हा. आम्हाला कधी हारला तर वाईट वाटतो, जिंकल्यावर कसं काय असतं मजा हरण्याचं नियोजन? वाटते ना. हो. नक्कीच मित्रांनो, आई ना बघा ना असे चांगला असा एवढा मोठा नंदी सांभाळते. कुठेतरी आपल्या आईचा आशीर्वादाने कुठेतरी चांगला असा गुलाल घेत राहतो आणि चांगला असा बिनजोडला चर्चेत असणार. दादा आता आपला हरण्याचं कसं काय नियोजन असणार पुढचं नियोजन आता पहिले 2-3 आमचे चांगले झालेले आहेत. आता बैलाला त्या दिवशी मी 2दा हकलला, गाड्या झाल्या माझ्या. आता बैलाला मध्ये तापाला होता काल, म्हणून आज मी बुरीच्या वाडीचं नियोजन थांबवलं. आता पुढे मला 1-2 चांगले पहिरे आहेत, नामांकित पहिरे आहेत. मग आता त्यांच्यात हाकलायची तयारी आहे आमची त्याच्यात. आता बघा दादा ना, कुठेतरी बैल पळत असताना कुठेतरी भरपूर असा खर्च वगैरे होतो असतं. कसं काय आपलं म्हणजे काय म्हणजे जॉब वगैरे का म्हणजे व्यवसाय काय असतं? मी RCC कॉन्ट्रॅक्टर आहे. मी जे फार्म हाऊसची कामं करतो. बाकी माझे स्वतःचे बाकीचे जे व्यवसाय आहेत ते सांभाळून मी हा व्यवसाय करतो ना. बाकी सगळं आहे ते मला शर्तीला पैसे लागले तर माझी आई पुरवते. मी आज तुम्हाला खरं सांगतो का मला शर्तीला जायचे, माझ्याकडे पैसे नसेल तर आई पहिले मला पैसे काढून देते का आज जा. आणि ती आवर्जून बघते गाडीमध्ये पैरा किती मोठा आहे हरण्याला, किती हे. ती देवाला जाऊ तुम्ही बसणार ती गाडी जवळ बघणार का बैल किती मोठा आज आपल्या हरण्यासाठी पळण्यासाठी. दादा नक्कीच ना, कुठेतरी बघा ना आपला बैल पळायला गेला ना, कुठेतरी घरच्यांना पण एक उत्स्फूर्त लागते. कधी आपला बैल जिंकतो, हार जित होतच असते बैलगाडाचं क्षेत्र आहे. आज आपण जिंकणार तर उद्या समोरचा हारणार. कुठेतरी हार जित चालत राहते ना, माहिती पण गाड्या होतात. काय बोलू शकता? नाही, गाड्या तर मैत्रीपूर्णच होतात आपल्या सगळ्यांशी. मी बोललो ते तुम्हाला पहिले पण सांगितलं का गाड्या मैत्रीपूर्ण होतात आणि मैत्रीपूर्णच करावं सगळ्यांनी गाड्या. कारण की राग रोष करून हा 8 पायाचा माळा आहे, आज पळे उद्या नाही पळाल, पण दुश्मनी घेऊन माणूस काय करणार आहे त्याच्यामध्ये. प्रेमाने जेवढ्या गाड्या होतील तेवढंच चांगलं आहे असं माझं म्हणणं आहे या क्षेत्रामध्ये. कारण का तो क्षेत्र तसा बघितला तर एवढा याच्यात पण नाही, प्रॉफिटचा तर नाहीच आहे. एक छंद, आवड ह्या गोष्टी. माझ्या स्वतःच्या 30-40 गायी आहेत गावठी. मी स्वतः गायी सांभाळतो गावठी वैयक्तिक. आणि हा माझा इथे आहे ना, माझी जनावर सगळी मशाकडे आहेत गावठी डॅमच्या बाया क्वार्टरला. दादा नक्कीच ना, बघा ना कुठेतरी ना गोशाला म्हणजे आपली गोमाते तिचा कुठेतरी आशीर्वाद आहे तुम्हाला आणि चांगला असा नंदी लागलाय. आपला आता गाय एवढ्या म्हणजे 30-40 गाय आहेत, त्यांचं कसं काय सांभाळ वगैरे कसं काय असतं? काय माझी काकांची शाळा आहे तिथे ती सगळी जनावरं मी सोडलेली. 13 गायींचा वाडा झाला होता. मी लवकर बैल विकत नाही गावठी. जे शेतकरी असेल तरच मी माझी गोरे देतो. आताही माझ्याकडे 8 गोरे विकायला आहेत, पण मी शेतकरी भेटेल तरच देणार आहे असा आमचा नियम आहे. त्यामुळे मी लवकर गोरे विकत नाही गावठीचे. ज्या शेतकरी आला तर माझ्या वडिलांची शिकवण आहे कसं याच्या दावणीला आपली जनावरं द्यायची नाही. माझ्या दर्शी गाई होत्या 20, मी 1,80,000ला 7 लाखाच्या गाई मी 1,80,000ला विकल्या, पण कसा याच्या दावणीला माझ्या गाई दिल्या नाही. म्हणजे विचार करा, एक संस्था होती त्यानं मी सगळ्या गाई दिल्या 1,80,000, 7 लाखाच्या गाई दुभत्या गाई मी दिल्या. पण आमच्या वडिलांची पहिल्याहून शिकवलं कसा याला दावणीचा जनावर द्यायचं नाही आपला, पहिले तो मरे झरो घरी राहू. आजही माझ्या घराच्या दारात एक गाय बसलेली असेल, मोकाट गाय आहे, पण आम्ही 2 महिने आले ती गाय माझ्या घरात जाऊन खाते. दादा नक्कीच ना, कुठेतरी आता आपल्या गायीच्या आशीर्वादाने एवढ्या साऱ्या गायींचा आशीर्वाद कुठेतरी तुम्हाला लागला ना, चांगला असा नंदी लागलाय. तुमचा असा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद करतो. नक्कीच असे पुढे जा ना, निरोगी राहा ना, आपल्या हरण्याला पण बेस्ट ऑफ लक करतो.
नक्कीच पुढे गुलाल घेत राहा. धन्यवाद. तुझ्याबद्दल बोलतो मी थोडंसं. तुझी जी केलं ना चालू, तुझी जी वाटचाल आहे जी चाललेली आहे, मी बरेच दिवस झाले मुरबाड तालुक्यातला जो उभरता युट्यूबर आहे, माझ्या कमेंट्स तुझ्या युट्यूबला कंटिन्यू असतात. नक्कीच हा, नक्कीच. कारण का तू जो उभरता युट्यूबर आहेस, तुझं जे काम आहे लोकांच्या गरिबांच्या तू हे घेतोयस, बाईट घेतोयस, एकदम चांगले आहेत. असंच काम करत राहा आणि माझा तुला सदैव पाठिंबा असेल. आणि तू जे काम करतोस ते अतिउत्तम करतो. गरिबाची नंदी उजेडात येत आहेत तुझ्यामुळे. हे काम तुझं असंच चालू ठेव आणि तू खूप दोघे भाऊ तुम्ही चांगलं काम करतायत, याला मी तुम्हाला सहमत आहे तुमच्या या गोष्टीला. दादा नक्कीच कुठेतरी ना बघ ना तुमच्या मुले आज या बिंदोड क्षेत्रामध्ये कुठेतरी माझे आता चांगले म्हणजे 16,000 सबस्क्राईब झाले. कुठेतरी नंदींचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीमागे आणि तुमच्या सारे गाडा मालकांचा आशीर्वाद आहे. भरपूर असा प्रेम भेटतो बैलगाडा क्षेत्रात. तर दादा नक्कीच भेटू पुढच्या मुलाखतीमध्ये. बेस्ट ऑफ लक करतो हरण्याला. धन्यवाद.